ठाण्यातील टीडीआर घोटाळा प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। दायाभाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाणे पालिका प्रशासनाला हा सवाल केला। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे। टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का? इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईकांचा ठाणे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधण्यात आला। दरम्यान टीडीआर प्रकरणात मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र हे आरोप फेटाळले। टीडीआरचा घोटाळा झाला असं लोकांचं म्हणणं आहे किंवा या लोकशाही न्यूजवर तर जोरदार चालली होती। तिथे फोटो माझा लावला होता, जसा की हा टीडीआर घोटाळा गणेश नाईकनेच केलाय। डायाभाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली। आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती डायाभाई आणि कंपनी, काही ठिकाणी डायाभाई आहे, काही ठिकाणी डायाभाई आणि कंपनी, म्हणजे थोडस कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। तुम्ही तपशील अधिक तपासून घ्या। मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला की यांना टीडीआर देण्यात यावा आणि ती ऑर्डर सुद्धा माननीय आयुक्तांकडे त्याने आणली। तरी सुद्धा आयुक्तांनी काय त्याच्यात काय म्हणजे कारवाई केली नव्हती। ज्या पर्पज साठी ही टीडीआर देण्याचं ठरलं तर त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या डीपी प्लॅन मध्ये गार्डन म्हणून त्याचा उल्लेख केलाय। ऑलरेडी तो संजय गांधी उद्यानाचाच भाग होता, म्हणजे तिथं कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी काय संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये जायला कोणाला मनाई नाहीये, सगळी जनता जाते आणि इकडे जाताना तर पैसे पण लागतात कुठल्या या ठाण्याच्या भागामध्ये। असं असताना लोकांचं म्हणणे असं, तुम्ही मगाशी बघितलं की सेव्ह SGNP असे जे काही लोक आले होते त्यांचं म्हणणे की या ठिकाणी झाडं तोडतायत, कुंपण घालतायत वगैरे वगैरे वगैरे। इको सेन्सिटिव्ह झोन मधली जागेचा टीडीआर दिला जात नाही असा माझा समज आहे। कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे। आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती। आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत आहात, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका। पण मी या गोष्टीच्या विरोधात। आता त्या दिवशी म्हणजे लोकशाहीचे गणेश नायडू ना मालक, तर त्यांना कोणी संजू नाईकांनीच फोन केला, अरे क्या साहेबांचे फोटो लावला आणि 2700 कोटी रुपयाचा टीडीआर घोटाळा, तर त्याने ते बिचाऱ्यांनी बंद करायला लावलं। मला समाधान मिळालं, चालू ठेवा की गणेश नाईकने किती भ्रष्टाचार केला लोकांना समजू द्या, फोटो सहित चर्चा होऊ द्या। चर्चा झाल्याशिवाय या गोष्टीला न्याय मिळणार नाही। त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता कारण असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आताही जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।